entire life will flash before your eyes. Make sure it's worth watching. एक दिवस आयुष्यात असा येईल की जेव्हा तुम्ही मागं वळून बघताना तुमचं पूर्ण आयुष्य तुमच्या समोर डोळ्यांसमोर येईल. ते बघण्यासारखं असू देत, ते वॉच करण्यासारखं असू देत, ज्याच्यावर तुम्ही प्राऊड फील कराल असं असू देत. नमस्कार, मी सौ पूजा सुनील सावर्डेकर. बरेच वर्ष, गेले 8-10 वर्ष मी महिलांसाठी, लेडीजसाठी काम करते आणि बेसिकली आय एम अ फाउंडर डायरेक्टर ऑफ प्रॉस्पेरिटीज ट्रेनिंग सिस्टम्स, लाईफ कोच, सक्सेस कोच, मोटिवेशनल ट्रेनर अँड ऑथर. सो माझ्या पुस्तकाचं नाव आहे से येस टू लाईफ. से येस टू लाईफ. तर या क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच कॉर्पोरेट ट्रेनिंगसाठी आम्ही जातो. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा मला हे बघायला मिळालं की खूप लेडीज अशा आहेत की दो दे आर वर्किंग, ते काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, तरी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सची खूप कमी असते. त्यांचे शोल्डर्स झुकलेले असतात. या कधीच ताठ मानेनं, ताठ कण्यानं उभं राहत नाही. हे मी बघितलं. आणि एकूण आपल्याकडे जी परिस्थिती आहे, नो डाऊट इट्स आपली जी संस्कृती आहे पुरुष प्रधान आहे. पण मला असं वाटलं की बिंग अ लेडी की मला माझ्या मैत्रिणींशी संवाद साधावा, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. सो मी बरेच वर्ष हे काम करते आहे. मी स्त्रियांसाठी काम करते. तर आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खास करून, कारण आत्ताच नुकतं नवरात्र होऊन गेलं, तर नवरात्रात मी दरवर्षी 8 मार्च नवरात्रात नारी तू नारायणी या नावानं प्रोग्राम्स करते लेडीजसाठी. यावर्षी एक स्टेप पुढे जाऊन आम्ही जागर स्त्री शक्तीचा हा विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्याते आणून स्त्रियांसाठी प्रोग्राम केला पूर्ण नवरात्रात 9 दिवस. तर मला आज वाटलं की तो एक व्हिडिओ मी असा बनवीन की जो स्पेसिफिक लेडीजसाठी असेल, जो स्त्रियांसाठी असेल. नो डाऊट कोणी पुरुषही हा बघूच शकतात, कारण का घरी खूप सारे आपली नाती आहेत की जसं आई आहे, बहीण आहे, वहिनी आहे, मुली आहेत. तर या सर्वांना त्याचा उपयोग होऊ शकतो. लेट्स स्टार्ट. जसं मी सुरुवात केली की आयुष्यात एक दिवस असा येईल की मागं वळून बघताना यू वोंट बी रिग्रेट. तुम्हाला दुःख होऊ नये की माझ्याकडे पोटेन्शियल खूप होतं, माझ्याकडे हुशारी होती, माझ्या आईवडिलांनी पण मला शिकवलं होतं, पण मी ते नाही करू शकले जे मला करायचं होतं. मी पण मोठी होऊ शकले असते, मलाही खूप काही करता आलं असतं, परंतु मी केलं नाही. याचं दुःख तुम्हाला होऊ नये म्हणून आजच सांगते. काही अष्टसूत्री मी आज तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही अंमलात आणल्या किंवा जर त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात एक वेगळा बदल होऊ शकतो. बिंग अ लेडी, आजपर्यंत आपल्याला असं सांगितलं गेलं होतं. एक भारतीय स्त्री होण्याच्या नात्यानं पूर्वापार आपल्याला हे सांगत आले होते लोक की अति आत्मविश्वास नको, खूप मोठ्या आवाजात बोलायचं नाही, खूप मोठ्यांदा हसायचं नाही, मृदू बोलायचं, हळू बोलायचं. हे आपल्याला शिकवलं होतं. येस नो, हे शिकवलं होतं. नो डाऊट आपली संस्कृती आहे, त्याला मी नावं ठेवत नाहीये किंवा त्याच्या अगेन्स्ट मला बोलायचं नाही. पण मला हे बोलायचंय की स्वतःकडे एक स्त्री म्हणून बघू नका, स्वतःकडे एक माणूस म्हणून बघा. या देवानं तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंय, राईट? सो ज्या देवानं आपल्याला बनवलंय, तुम्ही जर स्वतःची व्हॅल्यू स्वतः केली नाही तर हा तुमचा स्वतःचा अपमान नाही, तुमचा जो क्रिएटर आहे, ज्यानं तुम्हाला बनवलं, त्याचा तो अपमान असेल, राईट? तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. व्हॅल्यू युअरसेल्फ, बिकॉज गॉड हॅज क्रिएटेड अस अँड गॉड नेव्हर क्रिएट जंक. त्या देवाने आपल्याला बनवलंय आणि वी आर द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन ऑफ गॉड, राईट? सो आपण स्त्रिया हे देवानं घडवलेली
एक अतिशय सुंदर देवाची रचना आहोत, राईट. तर तुम्ही जर त्या रचनेचा मान नाही ठेवलात तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा जो क्रिएटर आहे, निर्माता आहे, ज्यानं तुम्हाला बनवलं, त्याचा तुम्ही मान ठेवत नाही आहात, राईट. सो मैत्रिणींनो, तुम्ही तयार आहात का? तुमचं ड्रीम लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल, मी कुठंही तुम्हाला हे सांगत नाहीये की तुमची जी नाती आहेत जरूर जपा, तुमचे जे संस्कार आहेत जरूर जपा. एक स्त्री म्हणून तुमच्या आयुष्यातले जे जे अनुभव आहेत ते खूप सुंदर आहेत. मला जर तुम्ही विचारलं तर मी या देवाला नक्की, किंवा युनिव्हर्सला माझ्या भाषेमध्ये मी नक्की ही गोष्ट सांगेन की दर जन्मात मला स्त्री म्हणून यायला जन्माला आवडेल, स्त्री म्हणून जन्म घ्यायला नक्की मला आवडेल. आय एम प्राऊड टू बी अ वुमन. मी एक स्त्री असल्याचा मला अभिमान आहे, राईट. कारण एक स्त्री काय करू शकते, पूर्ण घर तिच्यावर अवलंबून असतं. आणि एक स्त्री मनात आणलं तर एक घर, एक समाज, एक देश आणि पूर्ण जग चेंज करू शकते, राईट. तर ही पॉवर आपल्यामध्ये आहे. तर ही पॉवर जर जागवायची असेल तर काही गोष्टी, काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. अष्टसूत्री प्रत्येक स्त्रीने ऐकावी अशी अष्टसूत्री. तर फर्स्ट, बी कॉन्फिडेंट. जसं मी सुरुवातीला म्हणलं की काही खूप सारे कॉर्पोरेट्स मध्ये सुद्धा गेल्यानंतर मी बघते की मी हे काम केले, मला याचे पैसे मिळाले पाहिजेत. मागण्यासाठी सुद्धा कसं मागू, कसं बोलू, अशी मेंटॅलिटी आहे. किंवा कॉन्फिडेंट पोश्चर नाहीये, किंवा आय कॉन्टॅक्ट प्रॉपर मेंटेन करू शकत नाहीत, किंवा हँडशेक सुद्धा प्रॉपर करू शकत नाही, त्याचा जोरच नसतो. तर हे का? बी कॉन्फिडेंट. कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे? एक अरुणिमा सिन्हा आपला पाय नाही तरी जी जिद्द ठेवते, जो कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास तिच्यात आतमध्ये आहे की मला एव्हरेस्ट सर करायचं आहे, आणि करून राहिली ती. कारण जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही शून्यातनं जग निर्माण करू शकता. हे सर. सो बी कॉन्फिडेंट. कॉन्फिडन्स वाढवण्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगते. जसं कॉन्फिडन्स जर तुमचा खूप हाय करायचा असेल तर फर्स्ट थिंग, त्याचा बेसिक रूल हा आहे की सेल्फ एस्टीम तुमचा खूप हाय असला पाहिजे. जर तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुमचा सेल्फ एस्टीम हा हाय असला पाहिजे, खूप बूस्टअप असला पाहिजे. सेल्फ एस्टीम, देर इज अ थिन लाईन बिटवीन सेल्फ एस्टीम अँड इगो. मी इगो बद्दल बोलत नाहीये. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इगो, आय एम टॉकिंग अबाउट सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान. इगो हे म्हणतो की फक्त मी आहे, आणि सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान हे म्हणतो तुम्ही आहात, ठीक आहे, मी तुमचा रिस्पेक्ट करते, पण मी पण आहे, राईट. तर हे कायम तुम्ही ठेवा. तुमचं सेल्फ एस्टीम हाय करा. तुम्ही तुमच्या आम्ही याला म्हणतो मिरर ऍक्टिव्हिटी किंवा आय लव्ह यू ऍक्टिव्हिटी. लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर खूप प्रेम करता तेव्हा तुमचं सेल्फ एस्टीम हाय असतो. आरशात बघा रोज, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, आणि आरशात बघून म्हणा हाय, स्वतःशी बोला, सेल्फ टॉक, स्वतःशी बोला, स्वतःला प्रेज करा, स्वतःला बूस्टअप करा, आणि म्हणा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. You are the best, you are the best, you are the best, you are the best. My confidence is increasing day by day. My confidence is increasing day by day. छोटीशी गोष्ट आहे ना, दिसायला छोटीशी दिसते पण त्याचा रिझल्ट खूप मोठा आहे. करून बघा. बी कॉन्फिडेंट, फर्स्ट पॉइंट. सेकंड इज बी पॉसिबिलिटी थिंकर. बी अ पॉसिबिलिटी थिंकर. जसं मी म्हणलं की पूर्ण देश, पूर्ण घर, समाज, देश हा बऱ्याच अंशी, कारण आपण 50% पॉप्युलेशन जर आहे तर ते आपलं आहे. नो डाऊट ही खेदाची गोष्ट आहे की सध्या ते कमी होत आहे. बर्थ रेट महिलांचा कमी आहे आपल्या देशामध्ये, आणि ही खूप खेदाची गोष्ट आहे, राईट. पण आपण एक खूप मोठा घटक आहोत या देशाचा.
तर आपली जी अर्थव्यवस्था, आपलं जे देशाचा एकूण जे चलनवलन आहे, जे पुढे न्यायचं आहे आपल्याला, तर तुमचं घर समजा जर तुम्हाला खूप सुधारायची आहे तिथली परिस्थिती, तर अशा काळामध्ये यू शुड बी नॉट ओनली पॉझिटिव्ह थिंकर, यू शुड बी पॉसिबिलिटी थिंकर. तर नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल मी बोलत नाहीये. यू शुड बी पॉझिटिव्ह, नो डाऊट, बट इफ देर इज एनी ऑब्स्टिकल, जर काही अडचण आली, जर काही ऑब्स्टिकल आला, तर यू शुड बी पॉसिबिलिटी थिंकर. व्हॉट नेक्स्ट? एखादी गोष्ट नाही घडत आहे, ठीक आहे, नाही घडली माझ्या मनासारखी, त्याचं ऑप्शन काय आहे, त्याचा दुसरा ऑप्शन काय आहे, त्याचं सोल्युशन काय आहे. इट शुड, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज, व्हॉट आर द बेस्ट पॉसिबिलिटीज, बेस्ट पॉसिबल पॉसिबिलिटीज, ज्या शक्यता काय आहेत, शक्यता काय असू शकतात. तर बी अ पॉसिबिलिटी थिंकर. कधीही आयुष्यामध्ये तुमच्या काही ऑब्स्टिकल आलं, काही तुम्हाला चॅलेंजेस आले, तर बी पॉझिटिव्ह थिंकर. सकारात्मक विचार करा त्यावेळेला. नो डाऊट सकारात्मक करायचं आहे, पण सकारात्मक विचार करूनही एखाद्या वेळेला काही गोष्ट तुमच्या मनासारखी नाही घडली, काही ऑब्स्टिकल्स आले, तुमच्या मार्गात काही अडथळे आले, बी अ पॉसिबिलिटी थिंकर. काय काय पॉसिबिलिटीज आहेत. खूप वेळा स्ट्रेस असतो बायकांच्या आयुष्यामध्ये, तर खूप वेळा स्ट्रेस जो काही येतो, तर त्यावेळेला तुम्ही हा विचार करायचा आहे, ब्रेनस्टॉर्मिंग कसं करायचं. तर कधी काही प्रॉब्लेम आला, ज्याच्यामुळे स्ट्रेस आला तुम्हाला, तर व्हॉट इज द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम. तो जो प्रॉब्लेम काही तुमच्या आयुष्यात आला आहे, त्याचं रूट कॉज काय आहे हे तुम्ही शोधून काढा. तो कशामुळे झाला हे शोधून काढा. त्याच्यानंतर व्हॉट आर द ऑल पॉसिबल सोल्युशन्स, पॉसिबिलिटीज काय काय आहेत, त्याचं सोल्युशन काय काय होऊ शकतं, याच्याबद्दल विचार करा. आणि विचार करा व्हॉट इज द बेस्ट सोल्युशन, आणि बेस्ट सोल्युशन काय आहे हे शोधा आणि त्याच्यावर ऍक्ट करा. बी अ पॉसिबिलिटी थिंकर. राईट. सो फर्स्ट पॉइंट, बी कॉन्फिडेंट. सेकंड इज बी पॉसिबिलिटी थिंकर. थर्ड इज बी पॅशनेट. की इतके पॅशनेट असले पाहिजेत. खूप वेळा खूप लेडीज माझ्याकडे येतात आणि त्यांचे जे काही त्यांचे इश्यूज असतात ते मला सांगतात, माझ्याशी शेअर करतात, की या वेळेला त्या नक्की मला ह्या गोष्टी सांगतात की असं आहे ना, की आम्हाला करायचं खूप आहे आयुष्यामध्ये, पण आमच्याकडे चालत नाही. खूप वेळा जेव्हा मी म्हणते लाईफ इज सो ब्युटिफुल, लाईफ इज सो ब्युटिफुल, लाईफ इज सो ब्युटिफुल, तर जेव्हा मी म्हणते लाईफ इज सो ब्युटिफुल, त्यावेळेला मला माझी एक पार्टिसिपंट होती माझ्या एका फ्री सेमिनारची, तर ती मला म्हणाली की मॅडम तुम्ही असं कसं म्हणू शकता लाईफ इज सो ब्युटिफुल, कारण तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणून तुम्ही म्हणताय लाईफ इज सो ब्युटिफुल. आम्ही लोअर मिडल क्लास आहोत, सो आम्ही कसं म्हणू शकतो. मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता, तर त्या म्हणल्या मी काही नाही करत, आय एम अ हाऊस वाईफ, किंवा त्याचं गोंडस नाव आहे होम मेकर. राईट. पण पूर्ण दिवसात तुम्ही जे काही काम करतात त्या कामाचं व्हॅल्युएशन पैशामध्ये होत नाही, मॉनिटरी टर्म मध्ये होत नाही. त्यामुळे पूर्ण दिवसात तुम्ही जे काही करता त्याचं व्हॅल्युएशन होत नाही, म्हणून तुम्हाला व्हॅल्यू. तर ती म्हणली की मी हाऊसवाईफ आहे आणि मी कसं म्हणू लाईफ इज सो ब्युटिफुल. तर मी तिला विचारलं की तुम्ही काही का करत नाही, काही काम का करत नाही. कारण आजच्या डेटला आजची सिच्युएशन अशी, हजबंड अँड वाईफ दोन्ही मिळून जर कमवतील तर जास्त चांगलं लाईफस्टाईल तुम्ही स्पेंड करू शकता, लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता. पण ती म्हणाली हमारे इसमें तो ऐसा नहीं होता है. तुमच्याकडे चांगलं आहे, तुमच्याकडे परिस्थिती चांगली है, लोग पढ़े लिखे हैं, तो आपके यहाँ चल जाता है, हमारे यहाँ ऐसा नहीं होता है. तर क्यों नहीं होता है, मी तिला विचारलं. आमच्याकडे नाही चालत, बायकांनी काम केलेलं.
तर मी म्हणते इफ यू आर सो मच पॅशनेट यू शुड बी सो मच पॅशनेट दॅट नो वन अँड नथिंग कॅन स्टॉप यू. काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही. मी तिला विचारलं की जर तुम्हाला तुमच्या माहेरी जायचं असेल, तुम्हाला कुठे ट्रिपला जायचं असेल किंवा तुम्हाला नवीन ज्वेलरी घ्यायची असेल, साड्या घ्यायच्या असतील, तर त्यावेळेला तुमचे हस्बंड काय म्हणतात, ओके तो काही प्रॉब्लेम नाहीये, तसं काही नाहीये. पण काय आहे की त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्या स्वतः कन्व्हिन्स्ड आहेत, म्हणून त्या समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतात. बी पॅशनेट. तुम्हाला जे करायचंय, काय ऍक्च्युअली करायचंय. बऱ्याच वेळा तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असता की तसंही हस्बंड चांगला कमवतोय, घरची परिस्थिती चांगली आहे आणि आमच्याकडे असं चालत नाही कारण आपण कम्फर्ट झोन मध्ये आहे आणि तो कम्फर्ट झोन तोडून बाहेर जाण्याची तयारी तुमचीच स्वतःची नाही आणि तुम्ही ब्लेम करताय दुसऱ्यांना किंवा एक्सक्युजेस देताय. एक्सक्युजेस देऊ नका. हे आयुष्य एकदा मिळालं आहे, नंतर मागं वळून बघताना रिग्रेट करण्यापेक्षा आत्ताच स्टेप आउट करा त्या कम्फर्ट झोन मधून. त्यातून बाहेर पडा आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आहे धमक तुमच्यात? कारण तुमच्यात ती जी चिंगारी आहे ती चेतवायलाच मी आली आहे, राईट. तर फर्स्ट पॉइंट मी जो सांगितला तो होता बी कॉन्फिडेंट, दुसरा जो होता तो बी पॉसिबिलिटी थिंकर, तिसरा जो होता तो बी पॅशनेट. बी पॅशनेट. तुम्हाला जे करायचंय तुम्हाला कोणीच नाही थांबवू शकणार. इफ यू आर सो मच पॅशनेट, तुम्ही जर खूप पॅशनेट असाल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. फोर्थ पॉइंट इज बी वाइज. Be wise. Be in the continuous education program. Right? Be in the continuous education program. Be wise. नवीन नवीन गोष्टी शिका. घरात बसू नका. तुमचं शार्पनिंग करत राहा. शार्पनिंग करत राहा आणि त्याच्यामुळं काय होईल, तुमचं नॉलेज, तुमचे स्किल्स अपडेट होत राहतील आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठं चांगलं करू शकाल, भरीव करू शकाल. सो बी पॅशनेट आणि बी वाईज. तुम्ही शिका 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 शिकत राहा. जितकं शिकाल तेवढे तुम्ही मोठे व्हाल, राईट. रोज नवीन गोष्टी शिका. जे तुम्हाला आवडतं ते शिका. वेळेबरोबर चेंज व्हायला शिका. समय के साथ चलो, समय के आगे चलो. तर तुम्ही जर तुम्ही अशा कॉन्फिडेंट असाल, तुम्ही पॅशनेट असाल, तुम्ही वाईज असाल, तर कोण तुम्हाला डॉमिनेट करेल? कोण करेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राईट. सो हे करणं खूप जरुरी आहे. नेक्स्ट पॉइंट, बी कॉशियस अबाउट युअर बॉडी लँग्वेज. तुमची जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्याबद्दल तुम्ही खूप सजग, जागरूक राहा. गरज आहे याची, खूप जास्त गरज आहे. कारण जेव्हा आम्ही कम्युनिकेशन स्किल्स शिकवतो तर कम्युनिकेशन स्किल्स मध्ये आम्ही शिकवतो की दोन प्रकारचे कम्युनिकेट जेव्हा तुम्ही करता कुणाशीही, त्यावेळेला तुम्ही दोन प्रकारानं करता. देर इज अ वर्बल कम्युनिकेशन, देर इज अ नॉन वर्बल कम्युनिकेशन. दोन वेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशनचे प्रकार आहेत. एक ते कम्युनिकेशन आहे जे तुम्ही बोलून करता. तुम्ही फक्त बोलून जे करतात ते तुमचं वर्बल कम्युनिकेशन आहे. पण जे तुमचं बॉडी लँग्वेज बोलते, जे तुमचे हँड मुवमेंट्स, जे तुमचे आईज बोलतात, जे तुमचं पूर्ण शरीर बोलतंय, दॅट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. जे तुम्ही पोर्ट्रे करता समोरच्या माणसापर्यंत, जे तुम्ही कम्युनिकेट करता, जे समोरच्या माणसापर्यंत जाऊन पोचतं, ते तुमचं नॉन वर्बल कम्युनिकेशन असतं. युअर बॉडी लँग्वेज. तर तुमचं जे बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावर डू वर्क ऑन युअर बॉडी लँग्वेज. हे खूप महत्वाचं आहे. कारण जर तुमचे आय कॉन्टॅक्ट प्रॉपर असतील, याचा अर्थ हा आहे
की तुम्ही खूप कॉन्फिडेंट आहात. जे कोणी कॉन्फिडेंट नसतं, कॉन्फिडन्स त्यांचा लो असतो, ते कधीच लोकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघू शकत नाही. राईट. तुमचे खांदे जेव्हाही कधी तुम्हाला लो महसूस होईल त्यावेळेला फक्त एक गोष्ट करा, तुमचे खांदे स्ट्रेट करून ताठ कण्यानं ताठ मानेनं उभे राहा आणि उभारून बघा. तुमचे बॉडी लँग्वेज चेंज झाली की तुमचा ऍटिट्यूड चेंज होतो. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये आम्ही हे शिकवतो. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, तर तुमचं माइंड अँड बॉडी ह्या दोन्ही गोष्टी आहेत, या एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. जर तुमच्या माइंड तुमचं खूप स्ट्रॉंग असेल, तुमचं माइंड खूप फ्रेश असेल, तर तसंच तुमची बॉडी लँग्वेज असेल. तुमची बॉडी लँग्वेज जर खूप स्ट्रॉंग असेल, चांगली असेल, तर तसं तुमचं माइंडसेट पण चेंज होत जातं. सो थिंक अबाउट इट. So be cautious about your body language and be in the effort zone. Be in the effort zone means crack the comfort zone. Comfort zone जर मी मगाशी सांगितलं की कम्फर्ट झोन मध्ये आम्ही आहोत, की आता तर चाललंय ना सगळं व्यवस्थित. नाही, तुम्हाला काहीतरी पर्पस देऊन देवाने इथे पाठवले. तुम्ही या जगामध्ये आला आहे. क्या ऐसा था ऊपर बहुत परेशान कर रहे थे इसलिए नीचे भेज दिया आपको? नहीं, देयर इज पर्पस. तो पर्पस काय आहे, तुम्ही का आला या जगामध्ये, हे शोधून काढा आणि त्याच्यावर काम करा. आयुष्यातले 2 दिवस फार महत्वाचे असतात. एक दिवस तो ज्या दिवशी तुमचा जन्म होतो आणि दुसरा दिवस तो ज्या दिवशी तुम्हाला कळतं तुम्ही का जन्माला आलात. एक दिवस तो ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात, एक दिवस तुम्हाला कळतं ज्या दिवशी तुम्ही का जन्माला आलात. आणि माझ्या दृष्टीनं दुसरा जो आहे तो तुमचा वाढदिवस असला पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही जन्माला आलात, की तुम्ही का जन्माला आलात, व्हॉट इज द पर्पज. इथे येण्याचं तुमचं पर्पस काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही मोठे होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. हे स्त्री जन्म जो मिळाला याचं ही एक संधी आहे. या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे, खूप जरुरी आहे. राईट. मेक सेन्स? येस नो? ह्याच्या पुढचा माझा पॉइंट आहे, बी योरसेल्फ, बी स्ट्रॉंग, बी योरसेल्फ. प्रत्येक स्त्री ही युनिक आहे. प्रत्येक स्त्री जी जन्माला आली, डिसाइड तिचा रंग काय आहे, तिचं अंग कसं आहे, तिची उंची कशी आहे, तिचे केस कसे आहेत, तिचे डोळे कसे आहेत, इन शॉर्ट तिचा अपीअरन्स कसा आहे. तुम्ही जसेही आहात तसे युनिक आहात. तुम्ही ह्या युनिव्हर्स मधलं बेस्ट क्रिएशन आहात. तर प्राऊड टू बी अ वुमन. एक स्त्री म्हणून अभिमान बाळगा की येस, मी जशी आहे, ऍक्सेप्ट युअरसेल्फ ऍज इट इज. यू आर युनिक. बी युअरसेल्फ. तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व जसं आहे तसं मान्य करा, तसं स्वतःला प्रेज करा. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत या दुनियेमध्ये कोणी असं नाही जे तुमच्यावर प्रेम करेल. किंवा जर तुम्हीच तुमच्या स्वतःवर प्रेम करत नसाल तर तुम्ही इतरांवरही करू शकणार नाही. आणि स्त्री ही मूर्तिमंत प्रेम आहे. स्त्री ही मूर्तिमंत प्रेम आहे. राईट. सो थिंक अबाउट इट. बी योरसेल्फ, बी स्ट्रॉंग. कारण खूप वेळा लोक म्हणतात की महिला सशक्तीकरण, वुमन एम्पॉवरमेंट. तिथं मला थोडंसं प्रॉब्लेम वाटतो. कारण का? कारण हा आहे की स्त्री ही शक्ती आहे, आदिमाया शक्ती. राईट.
तर ती स्ट्रॉंग आहेच आहे. फक्त तिच्यात ज्या क्षमता आहेत त्या जाणून घेणं तिला खूप जरुरी आहे. तिला ज्या दिवशी कळेल की माझ्या आतमध्ये एवढ्या स्ट्रॉंग पॉवर्स आहेत, तर त्या दिवशी शी विल बी अनस्टॉपेबल. ती कोणालाच थांबवू शकत नाही, कोणी तिला थांबवू शकत नाही आणि ती तिचं लक्ष नक्की गाठू शकेल. ती नारी आहे, ती शक्ती आहे, ती नारायणी आहे. अँड द लास्ट पॉइंट इज बी फायनान्शियल इंडिपेंडंट. बी फायनान्शियल इंडिपेंडंट. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं एक वजूद असावं, तुमचं अस्तित्व असावं जे जगानं मान्य करावं, जगानं मान्य करण्याची गोष्ट नंतरची आहे. गिव्ह युअरसेल्फ परमिशन टू अप्रूव्ह युअरसेल्फ. जगानं मान्य करण्यापूर्वी स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा. कारण जेव्हा तुम्ही पैशानी इंडिपेंडेंट होता, जेव्हा तुम्ही पैसे कमवता, त्यावेळेला ज्या गोष्टीचं व्हॅल्युएशन पैशामध्ये होतं तेव्हाच त्या गोष्टीला व्हॅल्यू मिळते. आय अगेन रिपीट, ज्या गोष्टीचं व्हॅल्युएशन मॉनिटरी टर्म मध्ये होतं, पैशामध्ये होतं, त्या गोष्टीला व्हॅल्यू मिळते. हे नक्की आहे. बी फायनान्शियल इंडिपेंडंट. बी योरसेल्फ, बी स्ट्रॉंग, बी पॅशनेट, बी कॉन्फिडेंट, बी वाईज. ह्या काही अष्टसूत्री होत्या. जर तुम्ही एक स्त्री जन्माचं सार्थक करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी, कारण ती क्षमता तुमच्या आतमध्ये आहे,